बोलत असेल तर अशा मंत्र्यांशी मला असं वाटतं अशा मंत्र्यांना या मंत्रिमंडळात राहायचा कोणताही अधिकार नाही. इतकी असंवेदनशीलता मंत्री जर दाखवत असतील तर मला असं वाटतं जर आपण या सगळ्या गोष्टी विरोधी पक्षाला एवढा संवाद भूमिका घेत असाल तर मला असं वाटतं या गृहमंत्र्याला मंत्रिमंडळात राहायचा कोणताही अधिकार नाही. बीडचं जे प्रकार आहे याच्यामध्ये वाल्मिक कराड यांना कशा पद्धतीनं व्हीआयपी वागणूक दिली जाते मला असं वाटतं हे आपण बघताय. इथं सूरज चव्हाण बसलेले आमच्या शिवसेनेचे सचिव जे 1 वर्ष 1 महिना तुरुंगात राहिले. सहज आम्ही गप्पा मारत असताना कशा पद्धतीनं तुरुंगात छळ केला जातो आणि एकीकडे वाल्मिक कराड सारख्या आरोपींना ज्यांनी मुर्दे पाडलेले आहेत अशा आरोपींना एक व्हीआयपी ट्रीटमेंट या राज्यात दिली जाते. ही स्थिती आहे. काही जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे. विशेषतः गडचिरोली जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी असताना 7,000 गुन्हे या ठिकाणी नोंद झालेले दारूच्या विषयी. मला असं वाटतं हे सगळं होत असताना महिला स्त्रियांवरचे अत्याचार एक मालाडमध्ये घटना घडली, बदलापूर सारखी अमरावतीमध्ये घटना घडल्या. सरकार याच्यावर कोणती भूमिका घेत नाही. संतोष देशमुख यांची जी मस्साजोग मध्ये हत्या झाली याच्यातला आरोपी कृष्ण आंधळे अजूनही पकडला जात नाही. तब्बल 9 डिसेंबरला झालेली घटना आहे. आज 2 मार्च उगवलेला आहे. प्रत्यक्ष 3 महिने झालेले असताना अजूनही याच्यातला आरोपी पकडला जात नाही. दुर्दैव असं की या गावकऱ्यांना उपोषणाचा निर्णय घ्यावा लागतो परंतु अजूनही यांचे प्रश्न सोडवले जात नाही. हे सगळं होत असताना प्रशांत कोरटकर सारखा एक मस्ती आलेली व्यक्ती जी कोणाशी संबंधित आहे इंद्रजित सावंत सारखे थोर इतिहास संशोधक असलेल्या व्यक्तीला फोन करून धमकी देते आणि या प्रशांत कोरटकरांना सरकार संरक्षण देतं. म्हणजे हे सरकार कोणत्या दिशेने चाललेलं आहे. प्रशांत कोरटकराला तर आतापर्यंत बेड्या घालून जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं. इंद्रजित सावंतांसारख्यांना धमकी देणं, छत्रपती शिवरायाविषयी अपशब्द वापरलं. राहुल सोलापूरकर जे अभिनेते म्हटले जातात यांनी सुद्धा छत्रपती शिवरायाविषयी काय काय भूमिका व्यक्त केली. आणि काल या सरकारने सांस्कृतिक विभागाच्या मार्फत फिल्म सिटीची जी समिती आहे याच्यामध्ये राहुल सोलापूरकरांचा समावेश केलाय. याचाच अर्थ जे तत्कालीन राज्यपाल कोश्यारींनी सुरू केलेली परंपरा महापुरुषाचा अवमान करणं, छत्रपती शिवरायांचा अवमान करणं, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अवमान करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणं हीच परंपरा हे लोक सुरू ठेवतायत आणि त्याला सरकार संरक्षण देतंय. कोरटकर असेल की राहुल सोलापूरकर असेल ही एकाच माळ्याचे मणी आहे. या दोघांवर सरकारने कोणतीही कारवाई अजून केलेली नाही. हे सगळं होत असताना मी आता सांगितलं की 300 कोटी रुपयाचा कथित घोटाळा कृषी विभागात झालेला आहे. आरोग्य विभागाचं जे टेंडर निघालं होतं त्याला स्थगिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. एसटीचं 1310 बसेसचं टेंडर निघाले होतं याला स्थगिती दिलेली आहे. याचाच अर्थ हे सरकार आधीचं सरकार भ्रष्टाचारी सरकार होतं आणि भ्रष्टाचारी सरकार असताना त्याच्यावर मला वाटतं सरकार एक पांघरून घालण्याचं काम करतं. पण मला असं वाटतं हे फक्त आव्हान आहे. आजच्या आरटीओच्या माध्यमातून सिक्युरिटीच्या नावाखाली नंबर प्लेट लावल्या जात आहेत वाहनाला. जर बाकीच्या राज्याचे दर बघितले आणि आपल्या राज्याचे दर बघितले तर तिप्पट आहे, 3 पट आहे. आणि सर्व याच्यातली कोणती सुरक्षा होणार आहे, कोणती सुरक्षितता होणार आहे. परंतु मला असं वाटतं कोणत्या तरी एजन्सीला मोठं करण्यासाठी अशा पद्धतीनं जर वेगवेगळ्या राज्याचे दर बघितले तर महाराष्ट्रात फक्त 3 एजन्सी दिलेल्या आहे. या एजन्सीत काम करतात का तर नाही करत. या कोणाला तरी काम करायला सांगतात. परंतु महाराष्ट्रातले जर दर बघितले तर तिप्पट दर हे नंबर प्लेटचे या सरकारने केलेले आहे. बदल्या बिदल्यामध्ये सुद्धा कृषी विभागाने जे जे केलेलं आहे हे मला वाटतं समोर आलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं अशा बदल्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून करणारे कृषी मंत्री जे आता वेगळ्या खात्याचे मंत्री या राज्यामध्ये आहे अशा सरकारच्या याला मला असं वाटतं चहापानाला जाणं हे जनतेच्या भावनेचा अवमान करणं होईल. तानाजी सावंत जे मंत्री होते यांचा मुलगा बेपत्ता होण्याची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये जाते आणि त्याच्यासाठी अवघे देशातले राज्यातले पोलीस कामाला लागतात. विमान अक्षरशः सीमेवरून वापस आणलं जातं खासगी विमान आणि तो कुठे जाणार होता थायलंडला, बँकॉकला. मोठे मोठे लोक 65 लाख 85 लाख रुपयाचं विमान बुक करून तानाजी सावंतांचा मुलगा थायलंडला बँकॉकला जातो. ही मंत्र्यांची परिस्थिती आहे.
आणि एकीकडे सर्वसामान्य माणसावर गुन्हे दाखल होण्यासाठी 24 तास 48 तास पोलीस घेतात. अशा पद्धतीची या राज्याची स्थिती आहे. काल परवा मुंबईच्या विषयी आर्थिक महत्व कमी झाल्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे. आज मुंबईचं आर्थिक महत्व संपलंय अशी भूमिका जर सरकार मांडत असेल आणि या मुंबईचे वेगवेगळे ऑफिसेस, मुंबईतील पेटंट्स असेल, डिझाईन्स असेल, ट्रेडमार्क्स असेल, याच्या ऑफिसर जर या मुंबईच्या बाहेर नेत असतील तर मला असं वाटतं ही मुंबई, ही महाराष्ट्राची मुंबई, 106 हुतात्म्या होऊन मिळवलेली मुंबई जर तिच्याविषयी या सरकारची भूमिका असेल तर मला असं वाटतं त्याचा निषेध विरोधी पक्षाला करावा लागेल. या मुंबईमध्ये ठिकठिकाणी मागच्या काळात 2.5 वर्षापूर्वी आलेल्या सरकारने 4,000 कोटी रुपयाचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला. पण तो आज याच्यातले 25% सुद्धा रस्ते झाले. या मुंबईतले सगळी अख्खी मुंबई रस्त्यांना ठिकठिकाणी खोदून ठेवलेली आहे. रस्त्यावर पादचाऱ्यांना सुद्धा अवघड झालेलं आहे चालणं, मोठी वाहनं चालणं तर अवघड. परंतु अशा पद्धतीने मुंबईचं विद्रुपीकरण हे सरकार घेतं. इकडे अशी स्थिती असताना कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, हरभरा असेल, या पिकांची स्थिती सुद्धा तशीच आहे. सोयाबीनचं जेवढं उत्पादन झालं त्याच्यात 10%, 15% सुद्धा नाफेडनी खरेदी केलेली नाही. एकीकडे खरेदीची मुदत द्यायची, एकीकडे बारदाना उपलब्ध नाही, गोडाऊन उपलब्ध नाही. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीन खरेदी असताना बारदाना नसल्यामुळं